जय भीम. तर सोशल मीडियावरती बघा रील्समध्ये कट्टर आंबेडकरवादी किंवा कट्टर जय भीम असं जर टाकलं तर लगेच खाली कमेंट येतात की तुम्ही जातीवाद पसरू नका. तर खरंच तुम्ही जातीवाद विसरलात का? 26 जानेवारी म्हणजे फक्त ध्वजारोहण करणे आणि भाषण देणे एवढंच नाही, तर 26 जानेवारी हा संविधान दिवस आहे, ज्याने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या रक्ताचं पाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं. तर त्यांनी फक्त एकाच जातीचा विचार केलाय का? नाही, तर त्यांनी प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा विचार केलाय. एवढंच नाही तर तळागाळातल्या माणसांचा सुद्धा बाबासाहेबांनी विचार केलाय. आणि तुम्ही ज्या लाल दिव्याच्या गाडीत फिरताय, ज्या खुर्चीत तुम्ही बसताय, ते कोणामुळे आहे? तर फक्त बाबासाहेबांमुळे आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला वरचं पद गाठायचं असतं त्यावेळेला तुम्ही काय भाषण देता माहितीये का? की आम्ही शाहू फुले आंबेडकरी विचाराचे आहोत. मग जो दिवस बाबासाहेबांचाच आहे, जो संविधानाचा आहे, त्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांना विसरता. गिरीश महाजन म्हणतात की अनावधानाने झालेली चूक आहे. ही अनावधानाने झालेली चूक नाही, तर ही जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. कारण त्यांच्या पोटात अजूनही जातीवाद आहे. आणि माधवीताई जाधव यांना खरंच मानाचा जय भीम. आणि अशा ठिकाणी खरंच महिलांनी सुद्धा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की जिथं बाबासाहेबांचं नाव नाही तिथं त्यांना आठवण करून दिलीच पाहिजे. आणि गिरीश महाजन साहेब, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही सूर्याला हात लावायला जासाल पण जळून खाक होशाल. कट्टर जय भीम, जय संविधान.